बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. काल तुम्ही पाहिलं असाल, या महाराष्ट्राचे बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेता सलमान खानच्या घरी सदिच्छा भेटीला गेले. सदिच्छा भेट, अगदी कुणीही आमंत्रण दिलं नव्हतं की आमच्या घरी या म्हणून, पण तरीही एकनाथ शिंदे सलमान खानच्या घरी भेटीला गेले, सदिच्छा भेटीला गेले. आणि त्याला निमित्त होतं सलमान खानच्या घरावर झालेला, काल परवामध्ये झालेला तो गोळीबार. आपण सर्वांनी ऐकलं असाल. आता सलमान खान मोठा अभिनेता, गरीब अभिनेता म्हणू शकता, अतिशय गरीब अभिनेता. या सर्वसामान्य माणसाचा, म्हणजे सलमान खान हा सर्वसामान्यच म्हणावा लागेल, ज्याला स्वतःचं संरक्षण करता येत नाही, किंवा सलमान खानकडे तशी तेवढी पुरेशी यंत्रणा नाही, तेवढं सुरक्षा बळ नाही, अशा प्रकारचा हा सर्वसामान्य अभिनेता, गरीब अभिनेता, याच्यासाठी हृदय कुणाचं तुटलं असेल तर ते एकनाथ शिंदेंचं, महाराष्ट्राचे बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हृदय तुटलं. आणि सलमान खानच्या घरी हे सदिच्छा भेटीला गेले. माझं पुढचं विश्लेषण करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी मी अतिशय स्पष्ट करतो. विषय सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला याचा नाही, विषय त्या गोळीबाराच्या समर्थनाचाही नाही. लक्षात घ्या मला काय सुचवायचंय. सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हा भ्याड आहे, याचा आम्ही निषेध करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही याचा निषेध करतो. पण ज्या प्रकारची वागणूक, बघा वागणुकीतला फरक पहा, ज्या प्रकारची वागणूक सलमान खान एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही देता, हा अभिनेता हा बघा जागतिक दर्जाचा अभिनेता आहे, जगात ओळख आहे सलमान खान यांना, त्यांचा अभिनय आहे तसा, त्यांचा अभिनय क्षेत्रातला अनुभव मोठा आहे. त्या अभिनयाचाही मान ठेवला, त्यांच्या कारकिर्दीचाही मान ठेवला, सगळ्याचा मान ठेवला. मला सलमान खान या व्यक्तीविषयी मुळात काहीच तक्रार नाही. माझी तक्रार आहे त्याच्या मागे झालेल्या राजकारणाविषयी. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध करतो. पण ज्या वेळेस महाराष्ट्राचे बेकायदेशीर मुख्यमंत्री त्या सलमान खानच्या घरी जातात, त्याला सर्वसामान्य म्हणून एक वागणूक देण्याचा प्रयत्न करतात, सर्वसामान्य अभिनेता आहे, त्याला आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही त्याला ग्वाही देतो वगैरे वगैरे म्हणाले, की आम्ही या सगळ्या घटनेची चौकशी करू, फास्ट ट्रॅकवर चौकशी करू आणि व्यक्तींना जे याच्यात सहभागी आहेत त्या सर्वांना अटक करू, अशा प्रकारचं भाकीत करत असताना स्वतः एकनाथ शिंदेंनी काय काय शब्द वापरलेत, एखाद्या मुख्यमंत्र्याच्या तोंडातले जरा शब्द जरा ऐका. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. सलमान को कहा है चिंता करने की आवश्यकता नहीं, जो भी शामिल है उसको पूरी तरह मिट्टी में मिला देंगे, उखाड़ के फेंक देंगे. या किसी की दादागिरी हम चलने नहीं देंगे. जब यह हादसा हुआ था किसी को बख्शा नहीं जाएगा. इसमें अभी कोई गैंग वांग नहीं है, ये पूरा अंडरवर्ल्ड खत्म हो चुका है. ये उखाड़ के फेंक देंगे और उनको पूरी गैंग को मिट्टी में मिला देंगे. क्या बातचीत हुई पूरे केस के बारे में? सलमान का क्या रिएक्शन था आपसे मुलाकात के बाद? नहीं, सलमान की भेंट हुई है और उनको मैंने कहा है पूरी सरकार आपके साथ है. जब यह हादसा हुआ था तब मैंने पुलिस कमिश्नर को तुरंत सुबह ही सूचना दी थी, जल्द से जल्द ये पुलिस कार्रवाई करे और इनको अरेस्ट करे. तो कल ही इनको भुज में से अरेस्ट हुआ है, दोनों को, विकी गुप्ता और एक सागर पाल, जो चंपारण बिहार के हैं. उनकी पुलिस कस्टडी है अभी, और पुलिस कस्टडी में पूरी तरह पूछताछ होगी और इसकी पूरी जड़ तक ये केस जानी चाहिए. और जो भी इसमें शामिल है उसको बिल्कुल, उसके ऊपर कड़ी कार्रवाई होगी, किसी को बख्शा नहीं जाएगा. फिर से ऐसी हिम्मत मुंबई में किसी के ऊपर ना करे, ऐसा पुलिस कार्रवाई करेगा. सलमान को पूरी तरह सुरक्षा देने की सूचना मैंने पुलिस कमिश्नर को दी है, उसके परिवार को भी सुरक्षा देने की सूचना दी हुई है. और बिल्कुल सलमान को कहा है चिंता करने की आवश्यकता नहीं, हम सरकार आपके साथ है. तुम्ही पाहिलं असाल या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणतायत, उखाड़ फेकेंगे, नामो निशान मिटा देंगे, मिट्टी में मिला देंगे. बघा बरं पुळका, असाच पुळका सर्वसामान्यांविषयी या बेकायदेशीर मुख्यमंत्र्याला या अगोदर कधी आला होता का?
तुम्हाला उदाहरण द्यायचंय, मला माझ्या उदाहरणावर यायचंय, पण लक्षात घ्या, हे म्हणतायत आम्ही कमिश्नरला आदेश दिलेले आहेत. हिंदीमध्ये सांगितलं त्यांनी, कमिश्नर को मैंने आदेश दिया है, सूचना की है, सलमान खान को सुरक्षा प्रदान की जाए. दिलीच पाहिजे. त्यांच्या जीवाला जर धोका असेल तर सुरक्षा दिलीच पाहिजे. त्या बाबतीत दुमत नाही. सलमान खानला कमिशनरला सांगून त्यांनी वाढीव सुरक्षा देण्याचं देखील त्यांनी तो जायजा वगैरे काही शब्द वापरला, तुम्ही पाहिलात. वाढीव सुरक्षा किंवा जी अगोदरपासून आहे त्याच्यामध्ये काही वाढ करण्याचं असेल किंवा नवीन काहीतरी पद्धत अवलंबायची असेल, सगळं मान्य. पण हा मुख्यमंत्री काय म्हणतोय, हम उखाड़ फेकेंगे, जड़ से मिटा देंगे, मिट्टी में मिला देंगे. बघा, हा पुळका इतका सलमान खान विषयी ठाण्याच्या मुख्यमंत्र्याला, हा ठाण्याचाच मुख्यमंत्री, याला ठाण्याच्या बाहेर ओळख नाही, हा ठाण्याचा मुख्यमंत्री, ठाण्यात देखील याला ओळख नाही. आता ठाण्यात देखील सर्वसामान्य जनता यांच्या विरोधात आहे. हे आम्ही स्वतः ठाण्यात असल्यामुळे आम्ही वारंवार सांगतो मी ही गोष्ट. हा ठाण्यातला मुख्यमंत्री, विचार करा, गोरगरिबांसाठी आजपर्यंत किती वेळा असा धावून गेला. एक साधं उदाहरण देतो. शिवसेनेचे उपनेते विनोदजी घोसाळकर, एक मराठी माणूस, हिंदुत्ववादी म्हणतात हे स्वतःला, एक मराठी माणूस विनोदजी घोसाळकर, जे एकेकाळी यांचे सहकारी राहिलेले आहेत, कित्येक वर्ष एकत्र कामं केलेली आहेत. विनोदजी घोसाळकर यांचे सुपुत्र नगरसेवक श्री अभिषेक घोसाळकर, कैलासवासी अभिषेक घोसाळकर, यांच्यावर 1.5 महिन्यापूर्वी जो गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये दुर्दैवाने अभिषेक घोसाळकरांचा जागेवर जीव गेला. त्यांच्या पोटात जवळपास 3 गोळ्या गेल्या. ह्या प्रकरणावर या महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी किती वेळा तोंड उघडलं. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती वेळा घोसाळकरांच्या घरी गेला सांत्वन करण्यासाठी, सदिच्छा भेट म्हणून जी आज केली की आम्ही सुरक्षा बघण्यासाठी. आजही घोसाळकर कुटुंबियांना सुरक्षा नाही, आजही नाही. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी असेल, मुलं असतील, वडील असतील, आई असेल, यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने पर्यायाने या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी किती वेळा त्यांच्या घरी जाऊन त्या सुरक्षेची काय ती जायजा, मगाशी काय शब्द आला, जायजा, किती वेळा हा जायजा केला, एकदाही नाही. जरा हा देखील व्हिडिओ पहा घोसाळकरांच्या त्या धर्मपत्नीचा, ज्यावेळेस त्यांच्या पार्थिवावर त्या टाहो फोडून लढत होत्या, त्याचा देखील हा व्हिडिओ पहा. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करतायत. पण लागोपाठ घडलेल्या 2 घटनांमध्ये राजकीय नेत्यांवर गोळ्या झाडल्या गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा सध्या चर्चांना उधाण आले. कारण काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये अशाच एका प्रकारामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस ठाण्यामध्येच हा गोळीबार केला होता. ही घटना अगदी ताजी असतानाच काल बोरिवलीमध्ये राहणारे अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याच परिचितानं गोळीबार केल्याची घटना समोर आली. दुर्दैवानं अभिषेक घोसाळकर यांच्या घटनेमध्ये मृत्यू झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न होऊन जातं, स्तब्ध होऊन जातं. तुम्ही देखील ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहिला असाल, तुमचं देखील मन हेलावून गेलं असेल. अभिषेक घोसाळकरांचे वडील शिवसेनेचे उपनेते विनोदजी घोसाळकर यांच्या डोळ्यातली आसवं तुम्हाला दिसली नाही. जे कालचे तुमचे सहकारी होते, माजी आमदार राहिलेत, त्या सहकार्याच्या डोळ्यातली आसवं तुम्हाला दिसली नाहीत. त्यांची ती लहानशी चिमुरडी, तिच्या डोळ्यातली आसवं तुम्हाला दिसली नाहीत. लहानशी चिमुरडी जी आपल्या बाबांसाठी आपल्या डोळ्यातनं आसवं गळते, त्यांची ती धर्मपत्नी, तिच्या डोळ्यातली आसवं तुम्हाला दिसली नाहीत. पण विचार करा, ज्या प्रकारे तुमचे पाय सलमान खानच्या घराकडे वळले, सदिच्छा वळले, कारण सर्वसामान्य आहे तो नट, सर्वसामान्य आहे. घोसाळकर कुटुंबीय सर्वसामान्य नसेल, हे साधंसं मराठी कुटुंब, हे तुम्हाला सर्वसामान्य वाटलं नाही. तुमचे पाय तिकडे वळले नाहीत ना. तुमचे आदेश जे तुम्ही कमिशनरला सलमान खानच्या घरावरच्या गोळीबाराच्या संदर्भात दिले, तातडीने तपास करण्याचा, फास्ट ट्रॅक तपास करण्याचे जे आदेश तुम्ही मुंबई पोलीस कमिशनरांना दिले, तशा प्रकारचे आदेश घोसाळकर कुटुंबियांच्या बाबतीत देताना आम्हाला दिसले नाहीत. एका दिवसात ज्या प्रकारे हा फास्ट ट्रॅक तपास झाला, बिहार पासून गुजरात पर्यंत, अगदी चंदीगड पासून सगळीकडे अटक सत्र झाली एका दिवसात. म्हणजे ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. आमचे मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस इतके सक्षम आहेत की एका दिवसात, एका रात्रीत तपास करून टाकतील. पण ते करण्यासाठी तुमच्याकडनं जे पाठबळ लागतं ते मात्र मिळालेलं नाही. लक्षात घ्या, कदाचित हात कुणाचे आपल्याचेच असू शकतात, ते दिसले नाही पाहिजेत. हात दिसले तर कदाचित हेच अडचणीत येतील, काही असू शकतं, आम्हाला माहित नाही.
पण हा तपास मात्र का झाला नाही, अशा प्रकारचे आदेश का दिले गेले नाहीत? ही सर्वसामान्य माणसं नाहीत, ही स्वयंघोषित हिंदुत्ववादी माणसं ही अशा प्रकारचे आदेश देऊच शकत नाहीत. स्वयंघोषित बेगडी हिंदुत्व, बेगडी. हा तुम्ही एकदा मीडियाचा रिपोर्ट पहा, रिपोर्ट म्हणण्यापेक्षा मीडियाचा एक व्हिडिओ पहा, कशा प्रकारे मीडिया सांगते. एबीपी माझाच कदाचित हा व्हिडिओ आहे. इतकं फास्ट ट्रॅकवर काम झालंय सलमान खानच्या घराच्या बाबतीत, घराच्या गोळीबाराच्या बाबतीत. तर हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मला काय सुचवायचंय. अक्षय भाटकर ताजे अपडेट देत आहेत. अक्षय, या भेटीबद्दल अधिक तपशील काय? सलमान खानच्या घराबाहेरची फायरिंग झाली होती, त्या संदर्भातच आजची ही भेट होते आहे. खरं म्हणजे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय जास्त वेगाने लावलेला आहे आणि अशा प्रकारच्या घटनांना मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र शासन हे कुठेही वाव देत नाही किंवा त्या संदर्भात तपासाला देखील कुठेही मागे पडत नाही असं दाखवण्यासाठीच स्वतः मुख्यमंत्री हे आज सलमान खान यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी राज ठाकरे देखील येऊन गेले होते आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे सगळ्यात मोठे राजकीय व्यक्तिमत्व सध्या सलमान खान यांना भेटायला आलेले आहेत. सध्या जो तपास लागलेला आहे त्या तपासासंदर्भात देखील सलमान खान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि जी लोक पकडण्यात आलेली आहेत त्या लोकांबद्दलची जी मुंबई पोलिसांकडे तपास झालेला आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था असायला हवी किंवा कोणती गरज अजून आहे का या संदर्भातली देखील विचारणी ही मुख्यमंत्र्यांकडून होऊ शकते आणि त्यासाठी आजची भेट घेण्यात. या व्हिडिओमध्ये एबीपीचे रिपोर्टर स्पष्टपणे सांगतात एका दिवसात सूत्र हल्ली आणि सगळे अटक सत्र चालू झाली. एका दिवसात म्हणजे मुंबई पोलिसांनी अतिशय फास्ट ट्रॅकवर काम केलं आणि ती चांगलीच गोष्ट आहे, त्याचं कौतुकच करावं लागेल. कदाचित जितके नशीबवान सलमान खान ठरले तितके नशीबवान आमचे अभिषेक घोसाळकर ठरू शकले नाही, त्याचं दुर्दैव वाटतं. आणि ही सगळी इच्छाशक्ती असते. हे जे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत यांनी ज्या प्रकारे ती तत्परता दाखवली सलमान खानच्या बाबतीत, तीच तत्परता त्यांनी अभिषेक घोसाळकरांच्या बाबतीत देखील दाखवावी हीच मी प्रार्थना करतो आणि विनंती करतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.